नमस्कार. मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त होणार आहे आणि अखेर अरुंधतीच्या समोर संजनाचं कारस्थान येणार आहे. संजनाने हे सगळं केलेलं आहे हे अरुंधती पुराव्यासहित सगळ्यांच्या समोर आणणार आहे. अरुंधतीच्या समोर असे 2 पुरावे येणार आहेत ज्याच्यामध्ये संजनाने कोणाला पैसे दिले होते, कोणाची मदत घेतलेली आहे आणि हे सगळं बालंट रेस्टॉरंटवर आणलेलं आहे. या सगळ्या गोष्टींचा खुलासा अरुंधतीच्या समोर होणार आहे आणि हे सगळे पुरावे घेऊन अरुंधती देशमुखांच्या घरी येणार आहे. आणि त्यावेळेस आप्पा जेव्हा म्हणतात की अरुंधती अजून आलेली नाही, तेव्हा संजना म्हणते की तोंड दाखवायला जागा नाही, त्यामुळं तोंड लपून फिरत असेल ती, त्यामुळे येणारच नाही ती. असं जेव्हा संजना बोलत असते तेव्हा अरुंधती तिथं पोचते. आप्पा म्हणालेले असतात की तोंड लपून पळणाऱ्यांपैकी अरुंधती नाही. आणि मग अरुंधती सांगते की हो आप्पा, बरोबर बोललात तुम्ही, कारण तोंड लपून फिरायची गरज माझ्यावर नाही, असं आप्पांच्या समोर तिने सांगत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधती म्हणत असते की हे सगळं कुणी केलंय, ती व्यक्ती आता आपल्या सर्वांच्या समोर आलेली आहे आणि हे सगळं अरुंधती आता समोर आणत आहे. तेव्हा मात्र आता आपल्या सगळ्यांच्या समोर एक गोष्ट येणार आहे, ती म्हणजे अशोकने केलेलं आहे. अशोकच्या विरोधात CCTV कॅमेरे आहेत आणि हे सगळं अशोकने का केलेलं आहे हे सगळं आता अरुंधती सर्वांच्या समोर आणणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुमच्याकडे त्याचं नोटिफिकेशन येईल. आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजेच नोटिफिकेशन आलं की व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. तर इकडे अरुंधती आता हे पुरावे शोधण्याच्या टेन्शनमध्ये असते. तर संजनाला काही करून आता हे घर पाडून या जागी मोठा टॉवर उभा करायचा आहे आणि तिच्याकडून आणि अनिरुद्धकडून काही होत नाही हे तिच्या लक्षात आलेलं असतं. म्हणून तिने आता अभि आणि ईशाला भडकवण्याचं ठरवते. आणि नेमकं ईशाने त्याच वेळी तिला सांगितलेलं आहे की या पलीकडच्या गल्लीमध्ये माझी मैत्रीण राहते, त्यांचं घर होतं, तिच्या बाबांनी ते बिल्डरला दिलं आणि तिथं मोठा टॉवर उभा केला आणि त्यांना पूर्ण अख्खा फ्लोअर मिळालेला आहे, खूपच जबरदस्त फ्लॅट आहे तिचा, असं ती सांगत असते. आता संजना याच गोष्टीचा फायदा करून घ्यायचं ठरवते. संजना म्हणते की अशी लेविश लाईफस्टाईल तुला नको आहे का, तुला नाही वाटत का अशी लाईफस्टाईल तुलाही मिळाली पाहिजे, असं संजना मुद्दामूनच इकडे ईशाला भडकवत असते. बघ, विचार कर, तुलाही मिळू शकेल, त्याचबरोबर बिल्डरकडून पैसेही मिळतील आणि बिल्डरकडून पैसे मिळाले की तुझा बिझनेस तर चालूच आहे, तो बिझनेसही व्यवस्थित चालू होईल, असं सगळं संजना ईशाला भडकवत असते. आणि मूर्ख ईशा मात्र सगळं संजनाचं ऐकत असते. तिच्या डोक्यातही येत नाही की यामुळं काय परिणाम होणार आहे, पण ईशाला मात्र या सगळ्या गोष्टी तिच्याच ऐकू वाटत असतात. आणि हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा आता संजनाने सांगितलेलं आहे की काही करून आप्पांना तू आणि अभि बोल, तू अभिला समजव आणि अभिला सांग की आपण प्रॉपर्टीचा हिस्सा मागूया आणि मग इथे बिल्डरकडून आपण मोठी बिल्डिंग उभी करू शकतो. तर इकडे अरुंधती त्याचबरोबर अनिश आणि अनघा सर्वजण निघालेले असतात. तेव्हा अरुंधती बोलत असते, मला कळतच नाही आहे की हे सगळं काय झालेलं आहे. त्याचबरोबर इकडे सुलेखा त्यांचा विषय निघतो आणि अनिश सांगू लागतो की हां, आजी विचारत होती. तेव्हा अरुंधती म्हणते कशा आहेत त्या. तेव्हा अनिश सांगतो की आजीला आश्रमातच खूप छान वाटतं. तेव्हा अनघा म्हणते की बरोबर आहे, सुरेखाताईंना फक्त बोलून दाखवत नाहीत तर त्या करून दाखवतात. प्रत्येक वेळेस आश्रमातल्या प्रत्येक बाईच्या मदतीला त्या धावून जातात, गरिबांची मदत करतात आणि त्यामध्ये त्यांना आनंद मिळतो. त्याचबरोबर इकडे अनिश सांगतो की कसं आहे माहिती आहे का, आजीला काहीही करून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, म्हणजे चाचूपासून तिला, म्हणजे चाचूची तिला आठवण येते ना, म्हणून आजी हे सगळं करते, आश्रमात इतका वेळ देते, हे सगळं अनिश सांगत असतो. त्याचबरोबर अरुंधती पण म्हणते हो, अगदी बरोबर आहे, या सगळ्यामुळं सुलेखाताईंनी स्वतःला आश्रमाच्या कामामध्ये वाहून घेतलेलं आहे, असं अरुंधतीचं म्हणणं असतं. आणि ते खरंच असतं, कारण सुलेखाताईंना असं वाटत असतं की काहीही झालं तरी आश्रमातल्या प्रत्येक लेडीजला आपण मदत केली पाहिजे, म्हणून तर सुलेखाताई त्यांच्या मदतीला धावून जात असतात आणि हे सगळ्यांनाच माहिती असतं. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा ते तिघंजण गाडीतून निघालेले असतात. मग हा सगळा मॅटर कुणी केलेला आहे, ही खूप मोठी गोष्ट आता सगळ्यांच्या समोर येत असते.
हा मॅटर कुणी केलेला आहे, हे सगळं कुणामुळे झालेलं आहे हे आपल्याला शोधायचं असतं. त्यावेळेस अरुंधती म्हणते की मला कळतच नाही आहे की नक्की काय करायचं आहे, कारण माझ्या लक्षातच गोष्टी येत नाहीत की या सगळ्यातून मी कसा मार्ग काढणार आहे हे माझ्या लक्षातच येत नाही, अरुंधती सांगत असते. आणि गाडीतून जाताना तिचं लक्ष बाजूला जातं आणि तेव्हा अनिशला म्हणते की अनिश थोडं मागं घे, गाडी मागं घे तू. तेव्हा अनिश अनघा या दोघांनाही कळत नाही आहे की अरुंधती असं का म्हणते. ते दोघंजण विचारत असतात. तेव्हा अरुंधती सांगते, त्या पद्धतीने अनिश गाडी मागं घेतो आणि गाडीतून जेव्हा अरुंधती बाहेर पाहते तेव्हा तिला मिहिका आणि संजना दोघीही बोलत बसलेल्या दिसतात. एका कॅफेमध्ये त्या दोघीजणी बोलत असतात आणि त्याचवेळी अरुंधती म्हणते की ती संजनाच आहे ना. तेव्हा अनघा म्हणते हो. तेव्हा अरुंधती म्हणते की अरे तिच्याबरोबर जी आहे ना मिहिका, ती फूड क्रिटिकवाली आहे, ती चालली होती आमच्या रेस्टॉरंटमध्ये फूड क्रिटिकचा रिव्ह्यू द्यायला. आणि जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे अरुंधती हे बोलत असते आणि अनघा त्याचबरोबर अनिश म्हणतो की हो बरोबर आहे, ती संजनाच आहे, पण नक्की हे सगळं काय घडतंय आपल्याला कळतच नाही आहे की हे सगळं कशामुळं होतंय. हा प्रश्न आता या दोघांनाही पडलेला असतो. अनघा म्हणते म्हणजे नक्कीच यामागं काहीतरी आहे, कारण मी तुला सांगितलं होतं की संजना आंटी यामध्ये असू शकतात. त्यावेळेस अरुंधतीला तेवढ्यात निशाचा फोन आलेला असतो आणि निशाने तिला कॅफेमध्ये बोलवलेलं असतं, कारण एक गोष्ट तिला सांगायची असते, म्हणूनच निशाने अरुंधतीला कॉल केलेला असतो. आणि जेव्हा आता संजनाला मिहिकासोबत पाहिलेलं आहे तेव्हा मात्र इकडे या तिघांनाही संशय आलेला आहे की या सगळ्याच्या मागे नक्कीच संजना आहे आणि संजना असं करू शकते याबद्दल सगळ्यांनाच खात्री असते. आणि त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की यश आणि आरोही हॉस्पिटलमधून बाहेर आलेले असतात. तेव्हा यश म्हणतो ऐकलंस ना डॉक्टरांनी काय सांगितलेलं आहे, नाही तू ऐकत नाही आहेस ना आमचं. तेव्हा तो म्हणतो की आता तू 2 जीवांची तुझ्या लक्षात येते का, काळजी घ्यायला पाहिजे, आणि तुझं काय चाललेलं असतं आरोही, तू अजिबात ऐकत नाही असं तो सांगत असतो. आणि यशचं असं म्हणणं असतं की 2 जीवांची आहे, वेळच्या वेळी खाल्लं पाहिजेस, त्याचबरोबर सगळ्या गोष्टी ह्या नीटच झाल्या पाहिजेत असं तो सांगत असतो. त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधती आता तिच्या रेस्टॉरंटमध्ये आलेली आहे. आणि जेव्हा अरुंधती रेस्टॉरंटमध्ये आलेली असते तेव्हा तिथे नितीन आलेला असतो. तो नितीनला ती भेटत असते. नितीन म्हणत असतो की मावशीने मला सांगितलेलं होतं तिच्या काही ओळखी आहेत ह्या फूड क्रिटिक डिपार्टमेंटमध्ये, आणि मी तिकडे गेलेलो होतो तर तिथल्या लोकांकडून मला बऱ्यापैकी माहिती मिळालेली आहे, पण आपल्याला अजून काही माहिती मिळते का ते पाहावं लागणार आहे. काहीही झालं तरी ह्या गोष्टी आपल्याला व्यवस्थितच शोधून घ्याव्या लागणार आहेत, तरच आपल्या हाती काही ते व्यवस्थित लागेल आणि आपल्याला कळेल असं अरुंधती सांगत असते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधतीचं असं म्हणणं असतं हे सगळं संजनाने केलेलं आहे, त्या विरोधातले पुरावे तर आपल्याकडे आहेत, म्हणजे आता मिहिकाला ती जाऊन भेटलेली आहे, पण गोष्टी नक्की कुठे सुरू होतात, काय होतं हेच तिच्या लक्षात येत नसतं. आणि मग अरुंधती म्हणत असते की आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आणि त्याचबरोबर नक्की कुठे काय झालेलं आहे हे शोधून काढायला पाहिजे असं अरुंधती सांगत असते. नितीन म्हणत असतो की मावशीने मला सांगितले मी पुन्हा अजून एकदा त्या लोकांना भेटतो. तेवढ्यात निशा तिथे त्याने म्हणते सॉरी मॅडम मला थोडासा वेळ झाला यायला, ट्रॅफिक लागलं होतं. तेव्हा अरुंधती म्हणते ठीक आहे. निशा म्हणते की मॅडम मला तुमच्याशी एका विषयावर बोलायचं आहे. त्यावर अरुंधती म्हणते बोल ना काय झालं. तेव्हा निशा म्हणते की मॅडम मी कसं बोलू मला कळत नाही आहे. त्यावरती अरुंधतीचं असं म्हणणं असतं की काय झालं आहे मला नक्की सांगशील का. तेव्हा अरुंधती म्हणते की तुला आणि अशोकला, दीपकला, त्याचबरोबर आपले मॅनेजर आहेत त्यांना मी सगळ्यांना सांगणार आहे आपलं रेस्टॉरंट बंद झालेलं आहे, तर तुम्ही तिघेजण दुसरीकडे कुठे काम मिळत असेल तर करू शकता, कारण तुमचा घर खर्च इथल्या रेस्टॉरंटच्या कामातील पैशावर अवलंबून होता आणि अचानक ही वेळ आलेली आहे. तेव्हा निशा म्हणते मॅडम तसं नाही आहे, आम्हाला कुठे काम नाही करायचं, आम्ही तिघांनीही ठरवलेलं आहे तुमच्यासोबत राहायचं आहे. तेव्हा अरुंधती म्हणते म्हणजे. तेव्हा निशा सांगते की मॅडम आम्हाला तुमच्यासोबतच राहायचं आहे आणि आम्ही तुमच्यासोबतच असणार आहोत असं ती सांगत असते. त्यावेळेस निशाचं हे बोलणं ऐकल्यानंतर अरुंधती म्हणते मग बोल ना काय झालं. आणि नितीनला तिथे पाहून निशा म्हणत असते की मॅडम. त्यावेळेस नितीनला पाहून अरुंधती म्हणते की तू बोलू शकतेस यांच्यासमोर, ते माझे भाऊ आहेत असं अरुंधती स्पष्टपणे सांगते. आणि मग निशा सांगते मॅडम तुम्हाला माहिती आहे का मी तुम्हाला म्हटलेलं की अशोक जो आहे ना त्याने वडापावची गाडी सुरू केली आणि त्याची तेवढी परिस्थिती नाही, 3 दिवस तो गायब होता आणि अचानक त्याने फोनही बंद केलेला होता आणि आता मला त्याची गाडी दिसलेली. नितीन विचारतो की गाडी कुठं आहे आणि मग ती ॲड्रेस सांगते आणि नितीन आणि अरुंधती दोघंही आता ती वडापावची गाडी कुठं आहे ते शोधत निघालेले असतात. अरुंधती म्हणत असते की मला कळतच नाही आहे की आपण कसं त्याच्यावरती संशय घ्यायचा आहे,
कारण काही झालं तरी आपल्याकडे पुरावे नाही आहेत. तेव्हा नितीन म्हणतो की एक गोष्ट सांग मला अरुंधती, की कसं आहे माहिती आहे ना तुला, की त्याच्याकडे तेवढी परिस्थिती आहे का? तेव्हा अरुंधती म्हणते की नाही, त्याची तेवढी परिस्थिती नाही की त्याने वडापावची गाडी टाकू शकेल. आणि ते दोघं जण वडापावच्या गाडीच्या जवळ आलेले असतात आणि पाहतात तर काय, तिथे वडापावची गाडी सुरू झालेली असते आणि ती म्हणते ते काय तोच आहे अशोक तिथे, असं अरुंधती सांगत असते. तेव्हा नितीन म्हणतो काय, आणि त्याने वडापावची चांगलीच गाडी टाकली. तेव्हा अरुंधती म्हणते की अरे करणार काय ना नितीन, असं विचार कर ना. त्यावेळेस अरुंधती पाहते तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो, कारण तो धक्का असा असतो की अशोकच्या गाडीवरती संजना आलेली असते आणि संजना अशोकला पैसे देत असते आणि अशोक म्हणत असतो की मला ते नको आहेत. आणि हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा अरुंधती आणि नितीन हे पाहत असतात. तेव्हा त्यांना दोघांनाही धक्का बसलेला आहे आणि नितीन म्हणतो कळलं का, आता क्लिअर झालं काय आहे याच्या मागं खरं नाव. त्यावेळेस अरुंधती म्हणत असते की अभि पण अशोक बरोबर होता, की आता नक्की कोणी काय केलेलं आहे. तेव्हा नितीन म्हणतो की ते आपण शोधून काढूया. आणि ते दोघं पण आता अशोकच्या गाडीच्या समोर जातात आणि इकडे संजना त्याला पैसे देऊन निघून गेलेले असते. त्यांच्या दोघांमध्ये जो काही व्यवहार ठरलेला असतो तो व्यवहार इथे समोर येत असतो आणि अरुंधतीसाठी हा खूपच मोठा धक्का असतो, कारण अरुंधतीला कळत नसतं की हे सगळं काय होतंय, मी हे सगळं काय पाहते. हा प्रश्न अरुंधतीला पडलेला असतो आणि अरुंधती पाहतच राहते. आणि अरुंधती आणि नितीन आता दोघंही ठरवतात की आपण काही करून अशोककडे पुढं जायचं आणि अशोकला विचारायचं. आणि ते दोघंही पुढे जातात. त्यावेळेस तिथे नितीन आणि अरुंधती आलेले पाहून अशोकला धक्का बसतो. इकडे आप्पा त्याचबरोबर कांचन सर्वजण बसलेले असतात आणि तेवढ्यातच आरोही आणि यश येतात. कांचन म्हणते काय म्हणाले डॉक्टर. तेव्हा यश सांगतो काय म्हणणार आजी, डॉक्टरांनी सांगितले की ही व्यवस्थित खात नाही आहे, भरपूर खायला सांगितलेलं आहे. पण आरोहीचं कसं असतं माहिती आहे ना. आजी म्हणते की हो बरोबर आहे, आणि ही चिमणीसारखं खात असते थोडं थोडं. आजी जेव्हा असं म्हणते तेव्हा यश म्हणतो की आता तिला पोटभर खाऊ घालायचं आहे. त्यावेळेस आजी म्हणते की हो, कांचनचं असं म्हणणं असतं की माझा नातू सुदृढच असला पाहिजे. त्यावेळेस यश म्हणतो आजी नातू काय म्हणतेस गं. तेवढ्यात अनघा तिथं आलेली असते आणि अनघा म्हणत असते की आरोही मी आता हिचे जानकीचे कपडे आहेत ना ते सगळे धुवून ठेवते, म्हणजे तुझ्या बाळाला येतील. त्यावेळेस कांचन म्हणते मला काही माहिती नाही आहे, मला नातूच पाहिजे. जानकीचे कपडे कशाला गं, आणि तिच्या फ्रॉक वगैरे कशाला, काय गरज आहे त्याची, मला नातूच पाहिजे. तेव्हा आप्पा म्हणतात अगं कांचन, नातू वगैरे मुलगा मुलगी असं काय नसतं, बाळ सुदृढ पाहिजे. तेव्हा ते सगळेजण म्हणू लागतात की हो, बाळ सुदृढ असलं म्हणजे झालं, असं त्यांचं म्हणणं येतं. आणि मग शेवटी यश आणि आरोही दोघंही शांत होतात. आप्पांचं असं म्हणणं आहे की बाळ छान असलं ना की झालं. तेव्हा कांचनची समजूत घातली जाते आणि आप्पा म्हणतात की यश आता आरोही आणि तू जरी असला तरी नंतर बाळ झालं की मी बाळाच्या बाजूने असणार आहे आणि तुमच्या विरोधात असणार आहे. अनघाला पण कांचन म्हणत असते दिवसभर त्या जानकीच्या मागे पळत असतीस नुसती, तू ना स्वतःकडे काळजी घेत जा, जरा स्वतःकडे लक्ष देत जा, तुझ्याकडे लक्ष देणंही तेवढंच गरजेचं आहे, असं कांचन सांगत असते. कांचनचंही म्हणणं असतं की काहीही झालं तरी तुला तुझ्याकडे लक्ष देणंही तेवढंच गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर इकडे कांचन म्हणत असते की आता सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे आणि मी तुला जे सांगेल तेच करायचं आहे आणि पौष्टिक लाडू आरोही मी तुझ्यासाठी बनवून ठेवणार आहे, असं सांगितलं जात असतं. आता इकडे नितीन त्याचबरोबर सगळेजण तिथं आलेले आहेत. अरुंधती आहे. अशोक म्हणतो तुम्ही इथे कसं आलात, तुम्हाला कसं कळलं. तेव्हा अरुंधती म्हणते की हे इन्स्पेक्टर आहेत, यांनी तुझा पत्ता शोधलेला आहे आणि त्यामुळंच मी इथंपर्यंत पोहोचू शकलेली आहे, असं ती सांगत असते. त्यावेळेस तो घाबरलेला असतो आणि अरुंधती आणि त्याचबरोबर नितीन याच गोष्टीचा फायदा घ्यायचं ठरवतात आणि अशोकला म्हणतात की नक्की काय झालेलं आहे, ही गाडी तू चालू केलेली आहे, मला कळलं पाहिजे, मला सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत, आम्हाला CCTV कॅमेरामध्ये पण दिसलेलं आहे की हे सगळं तू केलेलं आहे, मग आता तुला चौकीवर घेऊन जाऊ का, तू हे सगळं स्वतः मान्य करणार आहे, असं नितीन अशोकला विचारतो. तेव्हा अशोकला धक्का बसतो आणि अशोक म्हणतो की नाही तसं नाही आहे. आणि अशोक आता पोपटासारखा बोलायला सुरुवात करतो, कारण तो घाबरलेला असतो. एकतर पुरावे मिळालेले आहेत, मॅडमना सगळे पुरावे दाखवलेले आहेत आणि आता काही झालं तरी अशोककडे त्याचा गुन्हा कबूल करण्याशिवाय पर्याय राहत नाही. आता अरुंधती त्याचबरोबर अशोक आणि नितीन देशमुखांच्या घरी यायला निघालेले आहेत आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं
की संजना म्हणते की अरुंधती तोंड लपून कुठेतरी गेली असेल, तेव्हा आप्पा म्हणतात की तोंड लपून जाणाऱ्यांपैकी अरुंधती नाही. जेव्हा अरुंधती तिथे येते आणि म्हणतात की आप्पा बरोबर बोललात तुम्ही, तोंड लपून जायची गरज माझ्यावर नाही. आणि अशोकला अरुंधती घेऊन आलेली आहे हे पाहून संजनाच्या शिट्ट्या वाजलेल्या आहेत आणि संजना पाहतच राहते. तेव्हा अरुंधती म्हणते सांग अशोक कोणी केलेलं आहे हे सगळं. तेव्हा अशोक संजनाकडे हात करून सांगतो की अरुंधती मॅडमच्या डिशमध्ये ते झुरळ टाकायला मला या मॅडमनी सांगितलं होतं आणि यांनी मला पैसे दिलेले आहेत. तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो. थँक्यू.